कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केलं पाहिजे। रात्रीच्या टायमाला गर्दी असते, सर्व ट्रेन भरून जातात, तरी त्यांनी असे घटना करणे अत्यंत निंदनीय आहे। रात्रीच्या टायमाला एक ट्रेन गेली की दुसऱ्या ट्रेनला चढायला खूप गर्दी असते, तरी आंदोलन करणे हे अत्यंत चुकीचं आहे, हे असं आम्हाला तरी वाटतं। काय सांगशील की रेल्वे बंद होती आणि त्यामुळे प्रवासी जे आहेत ते चालतच निघाले आणि त्यामुळे त्यांचा अपघात जो आहे तो झालेला आहे। काही झालं तरी मुंबईकरांना त्रास होतो, प्रवाशांनाच त्रास होतो, काय वाटतं? मुंबई नेहमी गतिमान राहिलेली आहे, म्हणून कोणत्याही कारणास्तव कधी मुंबई थांबलेली नाही, म्हणून रेल्वे असेल ती थांबली तरी माणूस थांबत नाही। हे जी काळजी रेल्वे प्रशासनाने घेणं अत्यंत गरजेचं आहे, हे चुकीचं एकदम खूप असा निंदनीय प्रकार झालेला आहे। हे जी दक्षता रेल्वेने आणि सरकारने घेतली पाहिजे। निश्चितच तर हे जे काही झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, याची दक्षता जी आहे ती रेल्वेने घेतली पाहिजे। आता आपण बघतो की या ठिकाणी अजूनही काही प्रवासी जे आहेत या ठिकाणी खोळंबलेले आहेत। जो अपघात झाला त्याला सर्वोपरी जे आहेत ते रेल्वे जबाबदार आहेत। आपल्यासोबत आणखीन काही प्रवासी जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, क्या बताएंगे, रेलवे रुकी हुई थी, बहुत बड़ी पैमाने में भीड़ आई थी और उसके वजह से कुछ जो रेलवे प्रवासी है वो चलते चलते रेलवे ट्रैक पे जा रहे थे और बाद में जो पीछे से ट्रेन आई उसको उन्होंने उड़ाया है। बघा, आपण दोन दृश्य बघतो, एक म्हणजे CSMT वर कर्मचाऱ्यांचं आंदोलन होतं आणि त्यानंतर लोकल प्रवाशांचे कसे हाल झालेत। मात्र या घटनेनंतर लोकलच्या प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या प्रशासनालाच जबाबदार धरलेले आहे। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळेच आमच्यावर ही वेळ आली असं प्रवाशांचं म्हणणं आहे। बघा, दोन दृश्य बघताय, एकीकडे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आणि त्याचा सगळा फटका हा रेल्वेच्या प्रवाशांनाच बसलेला आहे। एकीकडे 3 प्रवाशांचे नाहक बळी गेलेत, दुसरीकडे लोकलला गर्दी देखील मोठ्या प्रमाणात उसळलेली आहे। मुंब्रा लोकल दुर्घटनेप्रकरणी 2 अभियंत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी CSMT स्थानकावर आंदोलन सुरू केलं आणि त्याचा फटका हा प्रवाशांना बसला। त्यामुळे लोकल प्रवाशांचे हाल झाले, ऐन गर्दीच्या वेळी लोकल खोळंबल्या, त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त गर्दी प्लॅटफॉर्मवर झाली। मात्र यामध्ये एक दुर्घटना देखील घडली, 3 प्रवाशांचे बळी गेले। लोकलची 4 जणांना धडक बसली, जे रेल्वे ट्रॅकवरून जात होते त्यांना धडक बसली आणि त्या 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। मुंबईतले अनेक चाकरमानी घरी परततात, ऑफिस सुटण्याची ही वेळ आहे, गर्दीची ही वेळ आणि अशा वेळेलाच कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला। बघा नक्की काय घडलंय। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी कारवाईच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन CSMT स्थानकावर पुकारलं होतं। मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन होतं। CSMT स्थानकावर आंदोलन असतानाच आंदोलनामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली, प्रवाशांची प्रचंड गर्दी प्लॅटफॉर्मवर झाली। दुसरीकडे गर्दीमुळे अनेक प्रवासी रेल्वे रुळावरून चालत पुढे निघाले आणि त्यानंतर अंबरनाथ फास्ट लोकलनं रुळावरून चालणाऱ्या 3 प्रवाशांना उडवलं।